मम्मी आज दाखव वाला तो वाला आणि बघा मम्मीचा आणि माझा टॅटू सेम आहे. अरे काय करायला आल्या तुम्ही ना काय करता तुम्ही? फोटो काढायचा तुझ्या त्या फ्लिप वाल्या मोबाईल मध्ये कुंट्रे इल्ले पो म्हणजे तर असं खुलतो. अरे परत बोल. कुंट्रे इल्ले पो म्हणजे तो असा खोलतो. गाइस नमस्कार, जय श्रीराम. मी धीरज पाटील तुमचे स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरील पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये. तर गाइस तुम्ही बघितलं आपला गणपतीचे ब्लॉग सगळे. आपल्या घरी गणपती बाप्पा होते तर कालच विसर्जन झाला. आता घर तुम्हाला बोललो पूर्ण सुनं झालंय. तर काय ना आता पुढच्या वर्षी पण लवकरच आपल्या गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तर मग आजचा ब्लॉगमध्ये आपण बघणार आहे खास म्हणजे लास्ट ब्लॉग तुम्ही बघितला गणपती बाप्पांचा विसर्जनाच्या आधीचा ब्लॉग टाकलेला. दीदीसाठी आपण शॉपिंग केलेली, तिचा बड्डे होता. तर मग आज दीदीचा बड्डे आहे तर मग हा तिच्या बड्डेचा ब्लॉग असणार आहे, छोटासा ब्लॉग असणार आहे. घरच्या घरी वाढदिवस तिचा म्हणजे बड्डे सेलिब्रेट करणार आहे. तर मग आता चला आपण दीदीचा बड्डे सेलिब्रेशन करूया या ब्लॉगमध्ये, बघा तुम्ही. तर या चला. केक वगैरे तर बुक केलेला होता, केक घेऊन आलेलो आहे मी. तर आता बघा अमय पण आलेला आहे केक घेऊन. अमय आणि साहिल आलेला आहे केक घेऊन. तर मग आता तयारी चालली आहे दीदीची. तर आता आपण केक कापूया 5-10 मिनिटात, लगेचच चालू करूया सेलिब्रेशन. आम्ही बसलोय ब्लॉग बघत घरामध्ये. असंच आम्ही ब्लॉग वगैरे बघत बसतो. आवडतं आम्हाला ट्रॅव्हलिंगचे ब्लॉग वगैरे बघायला. आणि आपण पण आता लवकरच डेली ब्लॉग चालू करणार आहे आणि ट्रॅव्हलिंगचे पण ब्लॉग चालू करणार आहे. थोडा थांबा फक्त, थोडंसं आपला 1000 सबस्क्रायबर होऊन द्या. त्याच्यानंतर मग आपण ट्रॅव्हलिंगचे ना कुठे लांब जात जाऊ फिरायला. आणि डेली ब्लॉग पण आपण चालू करू. तर आता पहिलं सेलिब्रेशन करू बड्डेचा दीदीच्या. तर या तर बघा केक आता घेऊन आलेलो आहे. आणि हे बघा कसा आहे केक सांगा कमेंटमध्ये. लॉलीपॉप आहे, कपकेक आहे. डिझाईन कशी आहे केकची सांगा. आणि हे कुठला आहे रे? बटरस्कॉचचा केक आहे हो. तर मग आता केक कट करून घेऊया आपण. आणि याला पाईनॅपलचा काय. तर केक कट करून घेऊया आता आपण. आणि मग आजचा तुम्हाला स्पेशल दाखवतो मेनू. 10 दिवसानंतर बनवलेला आहे. घरी आपल्या गणपती बाप्पा होते, 10 दिवस व्हेज खाल्लेला आहे. आता आमचा उपवास आहे तरी अजून अमयचा उपवास सुटला नाही. साखर चौथ झाल्याशिवाय नाही सुटणार. नंतर संकष्टी नंतर शनिवारी आहे साखर चौथ. तर मग आता चला केक कापायला घेतलेला आहे. आणि इथं फोटो सेशन चालू आहे. तर कापूया केक लवकर, जेवायला भूक लागले. पैसे भेटणार नाही चॅनलवर इफेक्ट पडते नंतर मग डिलीट पण करतात चॅनल कॉपीराईट आला सारखं. तर आणि जमलेले सगळे प्रेक्षक आमचे. आणि गॅलरी मधून व्ह्यू घेतोय मला गॅलरी मधून व्ह्यू घेतोय. जागरण मागात पडलेलं आहे आम्हाला. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे दीदी, हॅपी बर्थडे टू यू. शिटी झाली, मटन शिजला. वर्षातून एकदा पाया पडायचा दिवस आहे.
मम्मी आज दाखव हे वाला तो वाला साऊंडच उडले तुम्ही पण 22 रुपये फक्त. याचा बर्थडे पाण्याला पाच असं लोड. आणि बघा मम्मीचा आणि माझा टॅटू सेम आहे. पहिलेची लोक तुलाच बोलायचे आता तुलाच काढले आम्ही टॅटू काढले सेम काढलेला आहे. भरवायला काय घेतलंय डायरेक्ट छोट्या पोरांचा लॉलीपॉप घेतलेला आहे भरवायला. भरव कपकेक आहे ना कपकेक भरव ना. हे बघ कपकेक आहे तो कपकेक घे. इकडे बघा आता तुमचा फोटो काढतो चांगला मोबाईल देतो. सगळ्यात मोठा माणूस गेलाय केक भरवला आता. स्माईल देतो का नुसतं कॅमेऱ्यात बघून भरवलं. तर काय बघा जेवायला थांबत नाही लोक. उपवास आहे. हा यांचा अजून श्रावण संपलेला नाही आहे. अजून यांना 3 दिवस आहेत. साखर चौथ झाल्यानंतर हे लोक खाणार आहेत. तर आपल्या घरी व्हेज नॉनव्हेज आहे ना आज. म्हणून जाऊ दे आपण मी जेवून येतो मग आपण जाऊ फालुदा खायला. येणार ना रे तू येतो का रे. जाऊ दे चला. बघा दीदीने आम्हाला दिली बड्डेची पार्टी. असं मटण बनवलेलं आहे. घरातल्या घरीच पार्टी केली. मटण बनवलेलं आहे. चिकन तळलेलं आहे. नंतर चिकनचा बनवलेला रस्सा आणि बिर्याणी भात आहे. तर मग आता 10 दिवसाचा जो आपला ब्रेक झालेला मस्त काम काढू जेवूया एकदम भारी. आणि मग जेवून तुम्हाला दाखवतो. चला आता भेटूया जाऊया कुठेतरी आपण. आणि भाकऱ्या वगैरे पण आहेत. तर आता वाढायला सांगतो मम्मीला ताट लवकर आणि जेवून घेतो. चला या. तर गाईज या जेवायला जसं तुम्हाला बोललो मटन चिकन बिर्याणी भाकरी एक नंबर. आता काम झालेलं आहे. तर आता जेवून घेतो. जेवल्यानंतर तुम्हाला भेटतो. चला या. काहीच आता जेवून आलेलो आहे बाहेर गावात आणि चाललो आता आम्ही सगळे आईस्क्रीम खायला क्रीम चीजला. तर आता चला तुम्ही पण आमच्याबरोबर काल्लेरला जाऊन आपण खाऊया आईस्क्रीम खाऊन मग बघूया आता कुठे प्लॅन होते. आता मग व्हिडिओ काढत नाही गाडी चालवतो नो रिस्क. चला भेटूया क्रीम चीजला जाऊन. चला बाय. गाईज आता आलेलो आहे आम्ही क्रीम चीजला आईस्क्रीम खायसाठी बघा. तर आता जाऊया बघूया आपल्याला कोणता पट्टो. जाऊन आता आईस्क्रीम खाऊया. तर चला जाऊ आतमध्ये आता या. तर हे बघा हे लोक जाऊन बसलेले आहेत वरती. काय रे काय चाललंय बघा यांचं काय चाललंय. इथं आईस्क्रीम खायला आलोय ना यांचं चाललंय खाली लादी आहे का काय कार्पेट लावले का काय लावले. अरे काय करायला आल्या तुम्ही ना काय करता तुम्ही. मी बोलतोय लादी आहे. ये बघ बोललो ना आपला जाऊ दे विषय हार्ड आहे. बोललो ना आम्ही जिंकला रे. आम्ही जिंकला बोल. सरक चल मला जागा दे बसायला. ऐकत जा काढतोय आपला. थँक्यू. तर बघा आता आपली ऑर्डर आलेली आहे. काय मागवलेलं आहे आपण बनाना स्प्लिट मागवलेला आहे. तर तुम्हाला दिसत असेल बघा इथे बनाना आहे कट करून दिलेला आहे. तर एक नंबर लागतो. आम्ही प्रत्येक टायमाला हेच खातो म्हणजे सध्या तर आमचा फेवरेट आहे. तर आता खाऊया फटाफट मेल्ट व्हायच्या आधी मग तुम्हाला भेटतो मी. कसं आपल्याला आता सवय लागली आहे जेवल्यावरती काहीतरी आईस्क्रीम वगैरे नंतर स्वीट डिश खायची. तर मग आता खाऊया फटाफट म्हणजे खातो आम्ही फटाफट आणि तुम्हाला मग भेटतो. चला या. पहिले स्नॅप बीप काढू दे आम्हाला जरा. ते मेन आहे. मी पण नाही काढत स्नॅप. काय खोटा बोलतो. स्नॅप युजच नाही करत बाबा. जाऊ दे चला आपण खाऊन घेऊ पहिले. मी स्नॅप काढतो बाबा मला सवय आहे. चला या. मी स्नॅप यूज नाही. तर आता झाले आमचे आईस्क्रीम खाऊन आणि याचा बघा काय चाललंय. प्रत्येक खुर्चीवर बसून बघतोय. चामुंडामधून नाही घेतल्या. चला चामुंड्यामधून घेतलेत आपले. आणि रात्र पण झाली आता भरपूर 12 वाजलेत. फोटो काढायचा आहे. काय आहे तुझा फोटो काढायचा आहे तुझ्या त्या फ्लिप वाल्या मोबाईल मध्ये. कुंट्रे इल्ले पो म्हणजे तर असं खुलतो. अरे परत बोल. कुंट्रे इल्ले पो म्हणजे तो असा खोलतो. माझ्या भाषेत बोलतो आपण. तुझी कुठली थांबा याचा फोटोशूट करून दे पहिले ना तर दिमाग खायला आमचा. तर फोटोशूट करतो मग तुम्हाला भेटतो. चला या. तर काय आता आम्ही निघालेलो आहे घरी जाण्यासाठी. जसं तुम्हाला बोलू टाईम झाला आहे भरपूर 12 वाजून गेले. आता आम्ही आलेलो आहे गावात. हे बघा घराच्या बाहेरच आहे.
तर मग कसा वाटला हा छोटासा ब्लॉग होता. बोललो दीदीचा बड्डे आहे तर बोललो एक ब्लॉग होऊन जाईल. आणि आता तुम्हाला जसं बोललो डेली ब्लॉग लवकरच चालू करणार आहे. तुमचा सपोर्ट असाच राहून दे. तर मग हा ब्लॉग आपण छोटासा ब्लॉग होता तो करू इथेच एंड. तर ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा. ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला करा लाईक, कमेंट, शेअर आणि जास्तीत जास्त करा सबस्क्राईब. लाईक बनेगा. जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत त्यांनी पण करा सबस्क्राईब. तर मग पुन्हा एकदा भेटूया एखाद्या नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत चला बाय बाय. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. हा जय थोडा श्रीराम. लेट करंट आहो, सांभाळून घ्या. चला. कुंडरे इल्ले पो म्हणजे